ए आवाज बंद कर आवाज बंद. जो आवाज करील त्याला मुक्ती नाही, जो आवाज करील त्याला मुक्ती भेटणार नाही, जो आवाज करेल त्याला मुक्ती भेटणार नाही, त्याला शासन भेटल. आवाज शांत. भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने पीडितेचे लैंगिक शोषण करून तिला धमकावणाऱ्या या भोंदूबाबाचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली एका 28 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण करत तिला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेला मानसिक त्रास आणि कौटुंबिक समस्येने ग्रासले होते. या परिस्थितीचा फायदा घेत निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे या ढोंगी बाबांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेच्या पालकांनी तिला उपचारासाठी या बाबाकडे नेले असता त्यांनी तिला भूतबाधा असल्याचे सांगून भीती घातली. सुरुवातीला दर गुरुवारी पूजेसाठी बोलावून त्यांनी पीडितेशी जवळीक साधली. त्यानंतर तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून मानसिक छळ केला. यामुळे एका सुसंस्कृत समाजातील अंधश्रद्धेचा भयानक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑगस्ट 2024 रोजी या ढोंगी बाबांनी तिची दिशाभूल करून पंचवटी परिसरात बोलवले. तिथून त्यांनी तिला गाडीत बसून त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. महिलेने तेथे जाण्यास विरोध केला असता आरोपीने आपल्या गळ्यातील रुद्राक्ष दाखवत माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तुम्हाला रोखू शकणार नाही अशी धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पीडितेचे नग्न फोटो काढले आणि या घटनेनंतर जेव्हा पीडितेने पोलिसात जाण्याचा विचार केला तेव्हा आरोपीने तिला आपल्या कार्यालयात बोलावून मी गुंड आहे, जर कोणाला सांगितलंस तर परिणामांना तयार राहा असं म्हणत धमकावले. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने पीडितेचा मोबाईल हिसकावून त्यातील सर्व मेसेज आणि फोटो डिलीट करून टाकले. अनिशच्या मदतीने भोंदूबाबाचा पर्दाफाश आणि कायदेशीर कारवाई. भीतीच्या कक्षेत काही काळ शांत राहिल्यानंतर पीडित महिलेने अखेर हिंमत दाखवून अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. अनिशच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्यात या भोंदूबाबा विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनं नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून अशा फसव्या बाबांच्या दाव्यांना बळी पडू नका असे आवाहन अनिशचे कृष्णा चांदगुडे यांनी केलं आहे. समाजात स्वतःला दैवी शक्तीचे अवतार म्हणवून घेणाऱ्या अशा समाजकंटकांना वेळीच चाप लावणे आवश्यक आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अशा भोंदूबाबांकडे जाणे टाळले पाहिजे. ताई, तुम्ही आज लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय, काय नेमका प्रकार? खडक तारणगाव म्हणून एक गाव आहे निफाड तालुक्यातलं. तिथे प्रतीक अंगापूर म्हणून एक मठ आहे. तर त्या मठामध्ये महेशगिरी नावाचा जे बाबा आहे त्या बाबांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि याच विषयी मी तक्रार देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर अशा खूप भरपूर पीडित महिला आहेत तिथे जे त्याच्या स्थानावर जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण तो करतो. पण ही गोष्ट भरपूर वेळेस मी ह्या गोष्टीविषयी आवाज उठवण्याचा भाग 2 वर्षापूर्वी गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आज माझ्याबरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केली आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिंमत आली की आपण उठवू. कारण मी खूप मुलींचे बघते का खूप मुली त्याच्याखाली अजून पण लैंगिक शोषणात अत्याचाराखाली अजून पण दबावाखाली आहे आणि मला माहिती की जर म्हणून मी एक पाऊल उचललंय की माझ्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर होऊ नये आणि प्लीज मला मदत करा की तो बाबा लवकरात लवकर त्याचा आढावा असं. नेमकी घटना काय झाली होती? कुठे त्याने म्हणजे तुमच्यावर अत्याचार काय कुठे गेले, काय नेमकं घटनाक्रम होतं? माझ्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते, चिडचिड वगैरे होते. तर माझ्या घरच्यांनी असंच म्हणजे की गुगलवरती इंस्टाग्रामवरती सर्च केला तर तेव्हा प्रतीक अंगापूर असं म्हणून त्याचे व्हिडिओ दिसले. ते व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्या स्थानावर गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला बाहेरचा प्रॉब्लेम आहे, बाहेरची गर्भबाधेचा प्रॉब्लेम आहे. तर आमच्या इथं गुरुवारी 5 गुरुवार करा, त्याच्या इथे पापविनाशी तळ आहे, त्या तळ्यामध्ये आंघोळ करायची आणि जे उंबराचं झाड आहे त्याला तो प्रदक्षिणा मारायला होतो.
आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून 200 रुपयाची पावती फाडायला लावतो की तुमचे काही प्रश्न असले तर मी सॉल्व्ह करल बुवा असं. तसे आम्ही 5 गुरुवार केले. त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक मला असं सांगितलं की तुझी जन्मतारीख वगैरे मला दे. तर मी ती व्हॉट्सअपला सेंड केली माझ्या नंबरवरून. तर त्याने मला मेसेज यायला सुरुवात झाली, कशी आहे, काय जेवली का वगैरे असं. तू मला खूप आवडते, असं एवढं मुली आलं इथं. मी त्याच्याशी जे स्पष्ट बोलली तर तो म्हणे तू इतकं स्पष्ट बोलते, मला आवडते. तू माझा पुण्याचा मठ सांभाळ. मी हा मठ सांभाळतो कारण माझं आधीच लग्न मोडलेलं होतं. तर तो मला म्हणायचा तू आता परत लग्न करण्यापेक्षा तू माझा मठ सांभाळतो पुण्याचा आणि मी इथला धरणगावचं बघतो बा. असं आमिष पण त्याने मला दाखवलं आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना पण त्यांनी पूर्ण याच्यामध्ये घेतलं तर माझ्या घरच्यांना सांगितलं की तिला मला एकदा भेटायला पाठव पंचवटीला. तिच्याशी मला थोडं बोलायचंय. तर माझ्या घरच्यांचा पण मला फोर्स होता की ठीक आहे तुझं आहे बाबा सांगताय तसं कर. आणि मी गेली पंचवटीला भेटायला. त्याच्यानंतर त्यांनी मला त्र्यंबक रस्त्याला एक लॉज आहे, त्याचं नाव मला आठवत नाही त्या लॉजचं, पण मी सांगू शकते कोणता लॉज होता तो. त्या लॉजवर तो मला घेऊन गेला आणि तिथे जे माझ्यावर अत्याचार केला तो इतका भयानक पद्धतीने केलं की मला तिथे जाऊन माझं डोकं इतकं मी आवाज पण नाही करू शकत. मला समजत होतं माझ्यासोबत काय होतंय पण ना मी आवाज पण करू शकले ना काही. जेव्हा मी तिथून बाहेर आले त्यावेळेस मी ही सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मिस्टरांना सांगितली. त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितली. पण त्या बाबाची ओढ इतकी मोठी असल्यामुळं जेव्हा माझे पप्पा बोलायला गेले त्याने स्वतःहून सांगितलं की तुम्ही आवाज उठून काहीच उपयोग, कारण माझ्या मागे दैवी शक्ती त्याच्या गळ्यात जे रुद्राक्ष आहेत त्या रुद्राक्षांची भीती तो लोकांना दाखवतं की माझ्या मागे दैवी शक्ती आणि मी कोणीच माझं काहीच करू शकत नाही. आणि त्याच्या मागे जे पोलीस वगैरे महिला मंडळ ओळखी वगैरे जे आहे त्याच्यामुळे असं वाटतं की आपण आवाज उठवल्यावर काहीच होऊ शकत नाही म्हणून मी आजपर्यंत शांत बसले. पण मला आज एक हिंमत आली समितीमुळे की आपण पाऊल उठवा म्हणून मी आज आवाज उठवला. म्हणून आज तक्रार नोंदवायला लासलगाव पोलीस स्टेशनला. ताई तुम्ही आता जे आरोप केले आहेत हा. जे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत जे आपण निश्चित आपल्याकडे काही पुरावे आहेत, काही पुरावे सबळ पुराव्यानिशी आपण हे आरोप केले. माझ्याकडे ते पुरावे होते, त्याचे मेसेजचे पण होते, त्याच्या रेकॉर्डिंग पण होत्या. पण त्यावेळेस ज्यावेळेस ती घटना माझ्या बरोबर घडली होती आणि मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात पहिले मी आडगाव पोलीस स्टेशनला गेली. तिथे सांगितल्यानंतर त्यांनी माझं तक्रार नोंदवून घ्यायच्या आधी सांगितलं की इथे नाही होऊ शकत. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मी नाही येऊ शकत होते लासलगावला आणि मला त्याच्या मागचं वर्तुळ पण माहिती होतं, त्याचं म्हणजे जे मोठेपणा होता तो पण माहिती होता. त्याच्यामुळे मी नाही ह्या गोष्टी करू शकत होते. मी प्रयत्न केला आणि आता ते व्हिडिओ माझ्याकडे नाहीये कारण माझा मोबाईल फक्त त्या गोष्टी नाहीये माझ्याकडे. पण माझ्या बरोबर वैयक्तिक ती घटना घडली आणि मला एक मनापासून वाटतं की बाकीच्या मुलींसोबत असं नाही व्हावं. तुम्ही सदर चौकशी करा, तुम्हाला सापडू शकतात खूप. तो लॉजवर मी जाऊ शकते एवढं मला माहिती.